नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जेपी मॅथ्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण बघूया एमपीएससी गट ब पूर्व परीक्षा 2026 च्या दृष्टीने 2021 पासून ते 26 पर्यंत एमपीएससी च्या झालेल्या एक्झाम मधले भूमितीचे सर्व पीवायक्यू आपण बघणार आहोत। त्यामुळे कुठलाही वेळ वाया न जाऊ देता सुरू करूया आजचा व्हिडिओ। बघूया पहिला प्रश्न। बघा, भूमितीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला भूमितीचे फॉर्म्युले आले पाहिजे तर आपण सेकंदात उत्तर काढू शकतो। जसं या पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय म्हणतोय तो, एका दंडगोल खांबाचं वक्र पृष्ठफळ किती दिलंय आपल्याला 352 दिलेलं आहे, बरोबर। पुढे काय म्हणतोय, त्याचे घनफळ, बरोबर, म्हणजे घनफळ म्हणजे काय, त्याचा व्हॉल्यूम दिलेला आहे, तो किती दिलेला आहे आपल्याला, दिलाय 2464 मीटर दिलेला आहे, बरोबर। तर त्याची उंची काय असेल असं आपल्याला विचारलंय। मग कसं सॉल्व्ह करणार बघा, याचा जर तुम्हाला फॉर्म्युला लक्षात असेल तर आपण उंची लगेच काढू शकतो। कसं बघा, आता हा काय आपला वक्र पृष्ठफळ, बरोबर। वक्र पृष्ठफळाचा फॉर्म्युला काय बघा, 2 पाय आर एच इक्वल टू काय असेल आपलं वक्र पृष्ठफळ, आणि ते किती दिले आपल्याला 352। याच्यावरून आपण कशाची किंमत काढू शकतो, आर एच ची। बघा आर एच ची किंमत कशी निघेल बरं, आता 352 आहे, बरोबर। आता बघा याला भागीला हा 2 येईल, बरोबर, आणि पाय भागतोय, बरोबर, म्हणजेच काय येईल हा 722 येईल, बरोबर। याला भाग देतो बरं मी, आता बघा 22 चा 22 एक 22, बरोबर, 35 ला भाग गेला 22 एक 22, किती उरले तुमचे, ते उरणार आहे तुमचे 13, 13 वर ठेवला 2 132 म्हणजे 25, 22 सक 132 म्हणजे 16 चा भाग गेला, परत याला 8 चा भाग गेला, म्हणजे आर एच ची किंमत आली तुमची 56, बरोबर। आर एच आला आपला 56। आता बघा आपल्याला काय दिलेलं आहे, हा व्हॉल्यूम दिलेला आहे, बरोबर। आता बघा आपल्याला दंडगोलाचं काय दिलंय, आपल्याला घनफळ दिलेलं आहे, व्हॉल्यूम दिलेला आहे, काय फॉर्म्युला असतो त्याचा फॉर्म्युला असतो पाय आर स्क्वेअर एच इक्वल टू व्हॉल्यूम, किती दिलाय 2464, बरोबर। याच्यावरून सुद्धा आपण कशाची किंमत काढायची, आता बघा आर ची किंमत काढू शकतो। बघा हा काय येईल, बघा आर इकडे आणि हा आर एच, बरोबर, आर एच असं लिहितो मी, आणि 2464, बरोबर। आता हा पाय इकडे गुंतोय तर हा इकडे येताना काही 722 येईल, बरोबर। आता हे कॅल्क्युलेशन करू आपण, बघा हे कॅल्क्युलेशन करताना बघा याला भाग जातोय, बघा 22 एक 22, बघा 22 एक 22 किती उरले तुमच्याकडे, हे 2 उरले, बरोबर। त्याच्यावर 26 म्हणजे 22 एक परत 22 किती उरणार आहे 4 आणि 44, 22 दुने 44, 112 झाले, बरोबर। आणि आर एच ची किंमत आताच काढली आपण, किती आली ती आपली 56, बरोबर। मग आर ची किंमत काय येईल 112 भागिले गुणिला 7 आणि भागिला 56, कितीचा भाग जातोय 2चा, आर ची किंमत आली तुमची 14, बरोबर। पण आपल्याला काय विचारलंय, उंची विचारली, बरोबर। मग आता या फॉर्म्युल्यामध्ये टाकू आणि उंची काढू। बघा आर एच ची किंमत किती आली आपली 56, बरोबर। आता आर ची किंमत किती आपल्याकडे 14, एच ची किंमत काय असेल 56 भागिला 14 किती असेल 4 मीटर असेल दंडगोलाची उंची। सिंपल। बघूया पुढचं एक्झाम्पल। काय दिले आपल्याला, 18 मीटर लांब व 12 मीटर रुंद असलेल्या जागा वापरण्यासाठी 30 सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती किती फरशा लागतील, बरोबर। मग असा प्रश्न सॉल्व्ह करताना अगोदर आपल्याला जागेचं क्षेत्रफळ काढावं लागेल, बरोबर। जागेचे क्षेत्रफळ काय दिलेलं आहे आपल्याला, आता बाजू दिलेली आहे, किती दिले, लांबी गुणिला रुंदी असेल त्याचं क्षेत्रफळ, किती दिले 18 गुणिला 12, बरोबर। पूर्ण कॅल्क्युलेशन करत बसू नका, बरोबर। नंतर काय म्हणतोय तो, आता चौरसाच्या जागा वापरण्यासाठी 30 सेंटीमीटर बाजू दिले, किती 30 सेंटीमीटर, बरोबर। 30 सेंटीमीटर बाजू दिले, बघा हे आपल्याला मीटर मध्ये दिले, हे पण मीटर मध्ये, याला पण मीटर मध्ये कन्वर्ट करावं लागेल, हे किती काय येणार 0.3 मीटर, बरोबर। हे झालं आता मीटर, काय केलं याला फक्त आपण 100 ने भागितलं, बरोबर। आता काय काढायचं आपल्याला, किती फरशा लागतील, बरोबर, किती फरशा लागतील ते काढायचंय, म्हणजे ते आपलं उत्तर, बरोबर। आता आपल्याकडे जागा किती आहे 18 बाय 12 ची जागा आहे, बरोबर। आणि चौरसाकृती, चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं, बाजूचा वर्ग, म्हणजेच काय हा 0.3 गुणिला 0.3 या बाजूचा वर्ग, बरोबर। वर्ग काय म्हणजे त्या संख्येचा 2दा गुणाकार, बरोबर। मग आता बघा इथे काय आहे तुमचा 18 12, बरोबर, आणि इकडे मी याच्यावर ठेवतो हे 2 0, बरोबर। म्हणजे 2 0 वर ठेवल्यानंतर हे पॉइंट कॅन्सल होऊन जाईल, इथे फक्त 3 3 येईल, बरोबर। म्हणजे कितीचा भाग जातोय, मग हे 9 झाले, 9 दुने 18 आणि 12 गुणिला 2 24 आणि त्याच्यावर डबल 0 एवढ्या फरशा त्या जागेसाठी लागतील।
सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढच्या एक्झाम्पल मध्ये काय दिले आपल्याला, वर्तुळाचे क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर आहे आणि वर्तुळाचा परिघ सेंटीमीटर आहे, तर खालीलपैकी कोणती वर्तुळाची त्रिज्या असेल असं आपल्याला विचारलंय. म्हणजेच इन शॉर्ट तो काय म्हणतो या प्रश्नामध्ये, वर्तुळाचं जे क्षेत्रफळ असेल, वर्तुळाचे क्षेत्रफळ इक्वल टू काय असेल, तुमचा परिघ असेल. कारण की दोघं काय सारखं आहे म्हणजे आहे, बरोबर. म्हणजे क्षेत्रफळ आणि परिघ हा बरोबर आहे, इक्वल आहे, बरोबर. वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असतो, पाय आर स्क्वेअर आणि परिघाचा फॉर्म्युला असतो 2 पाय आर, बरोबर. अख्ख्या जगाला माहिती आहे, बरोबर. मग मला सांगा आता, बघा हा पाय गेला, हा पाय गेला, बरोबर. मग हा आर स्क्वेअर होता, हा स्क्वेअर गेला आणि हा आर गेला. आर ची किंमत काय आली, फक्त 2. अगदी सिंपल आणि सेकंदात आपण उत्तर काढू शकतो. फक्त आपल्याला वर्तुळाचा परिघ आणि क्षेत्रफळाचा फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. बघूया पुढचं एक्झाम्पल. पुढच्या प्रश्नामध्ये काय विचारलं आपल्याला, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 3 सेमी 4 सेमी 12 सेमी त्रिज्येच्या असणाऱ्या 3 वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतकं असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल असं आपल्याला विचारलंय. मग कसं सॉल्व्ह करणार, बघा. वर्तुळाचे क्षेत्रफळ आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. काय असतं वर्तुळाचं क्षेत्रफळ, अख्ख्या जगाला माहिती आहे, पाय आर स्क्वेअर, बरोबर. आता मला सांगा, या तिघ वर्तुळाच्या क्षेत्रफळाची बेरीज काय आहे, त्या मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे, बरोबर. मग मी मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ लिहितो पाय आर स्क्वेअर, मोठी त्रिज्या घेतो, बरोबर. मग या प्रत्येकाचं वर्तुळाचं क्षेत्रफळ काय येईल, पाय आर स्क्वेअर, बरोबर. म्हणजे बघा प्रत्येकामध्ये हा पाय राहील, मी त्याला बाहेर घेतो, बरोबर. मग पहिल्याची त्रिज्या काय आपल्याला 3 सेंटीमीटर म्हणजे 3 चा वर्ग, दुसऱ्याची त्रिज्या काय आहे 4 सेंटीमीटर म्हणजे 4 चा वर्ग आणि तिसऱ्याची काय आहे 12 सेंटीमीटर म्हणजे त्याचा वर्ग, बरोबर. मग मला सांगा आता काय कॅन्सल होतंय, पाय पाय कॅन्सल झाला, बरोबर. आर स्क्वेअर 3 चा वर्ग 9 होतो, 4 चा वर्ग 16 आणि हा किती होणार आहे 12 चा वर्ग 144. करा यांची बेरीज किती होणार आहे, ही होईल तुमची 169, बरोबर. आर स्क्वेअर ची व्हॅल्यू काय येईल, हा कोणाचा वर्ग आहे 13 चा. आर चं उत्तर आलं तुमचं 13. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढच्या एक्झाम्पल मध्ये काय दिलंय, एका प्रतलात 8 बिंदू आहेत, त्यापैकी कोणतेही 3 बिंदू एक रेषीय नाहीत, बरोबर. एका वेळी 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषा काढल्या तर अशा किती रेषा काढता येतील असं तो आपल्याला विचारतोय, बरोबर. हा प्रश्न कशासारखा आहे, बिलकुल हस्तांदोलनासारखा आहे, बरोबर. हस्तांदोलन नेहमी 2च लोकांमध्ये होईल, इथे रेषा पण 2च लोकांमध्ये बनेल, बरोबर. त्याचा फॉर्म्युला काय, बघा NC2 कसा लिहितो आपण, n-1 आणि भागीला 2, बरोबर. आता इथे n ची किंमत किती दिली आपल्याला 8, फक्त इथे टाका 8C2 म्हणजे इथे येईल 8, याच्यामधून एक कमी झाला 7 आणि भागीला 2, कितीचा भाग करतो 4 चा, 7 चोक 28, हे असेल आपलं उत्तर. बघा आता इथे 8 दिलं होतं म्हणून यांची किंमत 8 घेतली, पुढच्या एक्झाम मध्ये यांची किंमत बदलू शकता. मग पण फॉर्म्युला बदलणार आहे का, फॉर्म्युला तर हाच असणार आहे आणि हा फॉर्म्युला आपण हस्तांदोलनामध्ये पण यूज करतो. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढच्या एक्झाम्पल मध्ये काय दिलं आपल्याला, जर 28 मीटर व्यासाचे वर्तुळाकार मैदान असेल, त्याभोवती 7 मीटर रुंदी रस्ता असेल तर रस्त्याचे क्षेत्रफळ आपल्याला विचारले. मग कसं सॉल्व्ह करणार, बघा. आता काय दिलंय आपल्याला, व्यास किती दिलेला आहे, व्यास दिलेला आहे 28, बरोबर. मग त्याच्यावरून त्याची त्रिज्या किती निघेल, बरोबर. फक्त व्यासला अर्धा करायचा, किती असेल 14, बरोबर. म्हणजेच बघा आता बघा आपल्याला हे वर्तुळ दिलेले वर्तुळाकार मैदान आहे, बरोबर. त्याची त्रिज्या किती आहे 14, बरोबर. आणि काय म्हणतोय तो, त्याच्या बाजूला, बरोबर. म्हणजे हा त्याच्या बाजूला आपल्याला काय म्हणतोय तो 7 मीटर रुंद आपल्याला रस्ता काढायचा आहे, बरोबर. आणि रस्त्याचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचंय. मग कसं सॉल्व्ह करणार, बघा. आता बघा हा इथून इथपर्यंत 14 होती, या पूर्ण मोठ्या वर्तुळाची त्रिज्या किती झाली बरं, मोठ्या वर्तुळाची त्रिज्या मी तिला R1 म्हणतो, बरोबर. ती किती झाली आता 21, बरोबर. आणि बघा या लहान वर्तुळाची तर आपल्याला माहितच आहे, R2 ची किंमत समजून घ्या आपण 14 की, बरोबर. आता मला सांगा आपल्याला रस्त्याचे क्षेत्रफळ काढायचंय. बघा जर आपण या मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ मधून या लहान वर्तुळाचं क्षेत्रफळ वजा केलं तर आपल्याला या रस्त्याचं क्षेत्रफळ मिळून जाईल, बरोबर. आणि या वर्तुळाचं क्षेत्रफळ अख्ख्या जगाला माहित असतं, काय वर्तुळाचं क्षेत्रफळ बघा काय असतं, पाय आर स्क्वेअर, बरोबर. मग आता आपल्याला काय करायचं, या मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ त्याची त्रिज्या किती आहे 21, दोघांमध्ये तर पाय असणार आहे,
21 चा वर्ग बरोबर त्याच्यामधून आपल्याला काय करावं लागेल, या छोट्या वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे 14 चा वर्ग वजा करावा लागेल, कारण की दोघांमध्ये पाय आहे, मी एकदाच पाय कॉमन घेऊन घेतला बरोबर. मग किती येणार आहे बरं आता सांगा बरं. आता बघा हा फॉर्म्युला झाला a वर्ग मायनस b वर्गचा. मग एका ब्रॅकेटमध्ये काय येईल आपला 24 मायनस 21 मायनस 14 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 21 प्लस 14 किती होणार आहे बरं हे आता मला सांगा बरं. इथे तर पाय राहीलच आपला, हे किती झाले तुमचे 7 बरोबर आणि हे किती झाले तुमचे 35. या पायची किंमत अख्ख्या जगाला माहित असते किती असणार आहे 22/7 बरोबर. हा 7 गेला हा 7 गेला. आता 22 गुणिला 35 करायचंय आणि आपलं उत्तर निघून जाईल. मग 22 गुणिला 35 किती येणार आहे 22 पंचे 110 बरोबर. हा 4 जातील तुमचे 11 बरोबर. 22 दुने 66 आणि हे किती होणार आहे 77. 70 चौरस मीटर हे असेल रस्त्याचं क्षेत्रफळ. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया पुढचं एक्झाम्पल काय दिलं आपल्याला. एका 30 सेमी त्रिज्येच्या भरीव गोल वितळून त्यापासून 10 सेमी त्रिज्या व 14 सेमी उंची असणाऱ्या भरीव वृत्तचित्ती तयार केल्या तर किती वृत्तचित्ती बनतील असं आपल्याला विचारलंय. मग कसं सॉल्व्ह करणार बघा. असं एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला काय करावं लागेल, पहिले गोलाचं घनफळ काढावं लागेल बरोबर. जो आपल्याकडे गोल दिलेला आहे त्याचं घनफळचा फॉर्म्युला काय दिलेला आहे आपल्याकडे बघा. काय असतो गोलाचे घनफळ 4/3 बरोबर. काय असतो आपल्याकडे पाय आणि हा r चा काय असतो घन बरोबर. आता 4/3 गुणिला पाय. r ची किंमत किती दिली बघा, किती दिली होती 30 सेंटीमीटर बरोबर. मग याला काय करावं लागेल आपला 30 चा घन होऊन जाईल बरोबर. म्हणजे मला सांगा आता 30 चा घन आहे बरोबर म्हणजेच किती होणार आहे बघा. हा 4π येऊन जाईल बरोबर. आता याला हा 30 चा घन म्हणजेच काय काय किती येणार आहे हा 27 आणि त्याच्यावर किती येणार आहे तुमचे हे 3 0 बरोबर. आणि त्याला भागीला काय तुमचा 3 बरोबर. कितीचा भाग जातो याला 9चा आणि 9 चौक 36 पाय बरोबर. 36,000 पाय असेल आपलं गोलाचं घनफळ बरोबर. पुढे काय दिले आपल्याला वृत्तचिती दिले. त्या वृत्तचितीचं घनफळ आपल्याला काढावं लागेल. ते किती असतं बरं, काय असतं पाय r²h बरोबर. पायची किंमत आपण तशी राहू देऊ बरोबर. r ची किंमत किती दिली आपल्याला 10 चा वर्ग बरोबर. आणि h म्हणजे आपल्याला उंची किती दिलेली 4 दिलेली बरोबर. आता हे कॅल्क्युलेशन करू म्हणजे हा 10 चा वर्ग 100 म्हणजे किती आलं तुमचं 400 पाय बरोबर. मग आता किती वृत्तचिती बनणार आहे, या गोलाच्या घनफळला फक्त वृत्तचितीच्या घनफळने भागा म्हणजेच काय असेल 36,000 पाय भागीला 400 पाय बरोबर. पाय पाय कॅन्सल झाला, हे 2 0 कॅन्सल गेले, 9 चौक 36 90 वृत्तचिती त्याच्यापासून तयार होतील. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघूया पुढच्या एक्झाम्पल मध्ये काय दिलं आपल्याला. वाऱ्यामुळे 21 मीटर उंच वृक्ष त्याचे बुंद्यापासून 1 मीटर अंतरावर अशा प्रकारे तुटतो की त्याचे टोक जमिनीसोबत 7 वर्गमुळात 3 या मीटर अंतरावर टेकल्यावर जमिनीसोबत एक विशिष्ट कोन तयार करतो. तर झाडाची एक उंची काय असेल असं आपल्याला विचारतोय बरोबर. मग कसं सॉल्व्ह करणार बघा. आता बघा हे सॉल्व्ह करताना बघा हे एक झाड असेल बरोबर. झाड हे काय असेल त्याचं 21 मीटर असेल बरोबर. पण इथे 1 मीटर अंतरावर ते झाड तुटतं बरोबर. तुटल्यानंतर जमिनीशी विशिष्ट प्रकारचा कोन तयार करतो म्हणजेच काटकोन तयार करतो बरोबर. मग ते काटकोन तयार केल्यानंतर त्याचं हे जी बाजू आहे इथून ते जमिनीपर्यंत अंतर काय 7 वर्गमुळात 3 मीटर बरोबर. आता हे अंतर किती असेल बरं बघा. पुरं अंतर किती आहे आपल्याकडे 21 मीटर बरोबर. म्हणजे हे काय असेल 21 - x बरोबर. मग हा भाग असा इकडून तुटून इकडे टेकला म्हणजे हेच अंतर काय तुमचं 21 - x आणि आपल्याला काय काढायची आहे x ची किंमत काढायची आहे. मग आपलं उत्तर इझिली निघून जाईल. बघा इथे काय दिसतोय आता पायथागोरस दिसतोय. पायथागोरस काय असतो या दोन बाजूंचा वर्ग या तिसऱ्या बाजूच्या वर्गा बरोबर आला पाहिजे. म्हणजेच काय असेल आता बघा काटकोनासमोरील बाजू कर्ण म्हणजे ह्या कर्णाचा वर्ग काय असेल इतर बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा म्हणजे याचा वर्ग काय येईल x वर्ग बरोबर. आणि काय असेल याचा वर्ग 7√3 चा वर्ग बरोबर. आता किती होणार आहे बघा. हा 21 चा वर्ग 441 बरोबर. नंतर काय होणार आहे 21 दुने 42 x बरोबर. आणि नंतर x वर्ग इकडे असेल x वर्ग बरोबर. इथे काय होणार आहे बघा 7 चा वर्ग 49 आणि रूटचा वर्ग
3 बरोबर. मग आता किती होणार आहे बघा, हा एक स्क्वेअर गेला, हा एक स्क्वेअर गेला बरोबर. मग आता बघा हा 49 गुणिला 3 इकडे शिफ्ट करू आपण, किती असणार आहे तो बघा 141 मायनस बरोबर. किती असणार आहे ते येतील तुमचे 147 बरोबर. हा मायनस 42 इकडे जाताना काय होईल प्लस 42x बरोबर. या दोघांची वजाबाकी करू, किती येणार आहे बघा, हे 11तून 7 गेले 4 बरोबर. नंतर बघा इथे किती उरले आता 43 मधून 14 गेले, किती उरणार आहे 43 मधून 14 गेल्यानंतर हे उरणार आहे तुमचे 29 आणि इकडे असेल तुमचा 42x. बघा आता आपल्याला x ची किंमत काढायची. x ची किंमत काय असेल 294 भागिला 42. 42चा पाडा तर आपल्याला काही येत नाही, 7चा पाडा येतो, याला 7 ने भागू, 7 चा कम 42 बरोबर. किती येणार आहे 7 चोक 28 बरोबर. एक उरला म्हणजे 14, हे 42 आणि 42 भागिला 6 अख्ख्या जगाला माहित असेल 7 मीटर. हे असेल आपली x उंची. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. काय दिलं आपल्याला, वर्तुळ आणि आयताची परिमिती समान आहे. आयताच्या बाजू 18 सेंटीमीटर 26 सेंटीमीटर असल्यास वर्तुळाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचंय बरोबर. मग कसं काढणार बघा. आता काय म्हणतोय तो आपल्याला, वर्तुळाची परिमिती बरोबर. म्हणजे वर्तुळाची परिमिती म्हणजे काय असतो, परिघ. वर्तुळाचा परिघ इक्वल टू आयताची परिमिती. काय दिलं आपल्याला, परिमिती सारखी आहे बरोबर. मग मला सांगा वर्तुळाचा परिघ काय असतो 2πr बरोबर. आणि आयताची परिमिती काय असते बरोबर. आयताची परिमिती असतो 2 वेळा लांबी आणि रुंदीची बेरीज बरोबर. लांबी समजून घ्या 18 दिलेले आणि दुसरी काय दिली, रुंदी 26 दिलेले बरोबर. म्हणजेच काय येणार आहे बघा, हा 2 2 गेला बरोबर. मग पाय आर ची किंमत काय असेल आता बघा, 18 अधिक 26 किती होणार आहे, 18 अधिक 26 हे होतील तुमचे 44. आर ची किंमत आपल्याला काढायची आता, म्हणजेच काय 44 बरोबर. हा 22/7 तिकडे जाताना काय होईल 7/22 बरोबर. कितीचा भाग जातोय 2चा. आर ची किंमत आली 14 बरोबर. आर ची किंमत 14 आली तर क्षेत्रफळ कोणीही सांगेल काय असेल वर्तुळाचं क्षेत्रफळ, पाय आर स्क्वेअर बरोबर 22/7 बरोबर. 14 गुणिला 14 बरोबर, 14चा वर्ग आहे बरोबर. याला भाग गेला 2चा बरोबर. 22 दुने 44 बरोबर. आता 44 गुणिला 14 करा, 14 चोक 56, आता जाईल 5, 56 आणि 5 किती होणार आहे 61 बरोबर. म्हणजे 616 चौसेमी असेल वर्तुळाचं क्षेत्रफळ. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. बघा पुढचं एक्झाम्पल आताच झालेल्या एमपीएससी गट ब मुख्य परीक्षा 2025 च्या एक्झाम मध्ये आलं होतं. काय दिलं आपल्याला, जर एक वर्तुळ एबीसीडी आयताच्या सर्व शिरोबिंदूंमधून जात असेल, आयताची लांबी 8 सेंटीमीटर आणि रुंदी 6 सेंटीमीटर असेल तर वर्तुळाची त्रिज्या किती असेल असं आपल्याला विचारलंय. मग कसं सॉल्व्ह करणार बघा. बघा हे एक आयत आहे बरोबर, हा एक प्रकारचा आयत आहे बरोबर. याच्या शिरोबिंदूंमधून काय जातंय, वर्तुळ जातंय बरोबर. वर्तुळ जातंय बघा. इथे काय करेल तो काटकोन करेल बरोबर. मग याची एक बाजू काय दिली आपल्याला, ही 8 दिलेली आहे आणि ही 6 दिलेली आहे. आपल्याला काय विचारतोय तो त्रिज्या बरोबर. म्हणजेच काय निघेल आता याच्यावरून पायथागोरस लागेल म्हणजे आपला कर्ण निघेल बरोबर. मग कर्ण कसा काढू आपण बघा. कर्णच म्हणजे काय असेल आपला व्यास असेल बरोबर. तो कसा काढतो आपण, वर्गमुळात इतर दोन बाजूंचा वर्गांची बेरीज म्हणजे 6चा वर्ग आणि 8चा वर्ग. म्हणजेच काय असणार आहे वर्गमुळात बघा, हा 36 आणि 64 म्हणजेच वर्गमुळात 100 म्हणजेच किती असणार आहे 10. 10 ला तुमचा कर्ण आला. कर्ण आला म्हणजेच काय आला व्यास. आणि त्रिज्या जर काढायची असेल आपल्याला काय करतो आपण, जो व्यास असतो त्याला भागीला फक्त 2 करा, आपली त्रिज्या निघून जाईल. मग किती असेल ती 5 सेंटीमीटर. सिंपल. अगदी अशाच प्रश्नांसाठी तुम्ही जीपी मॅथला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन कन्सेप्ट नवीन टॉपिक सोबत. जय हिंद.